दसरा चौकात 99 तासाच्या उपोषणासाठी बसलेल्या एस फॉर ए ग्रुपचे अध्यक्ष राजू माने यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भात एक महत्त्वाचं विधान केलं आहे। त्यांनी हद्दवाढीची प्रक्रिया मोठी आणि क्लिष्ट असल्याचं सांगितलं। याबाबत अनेक गैरसमज असल्याचं देखील मत त्यांनी व्यक्त केलं। पाहूयात राजू माने काय म्हणाले। हद्दवाढीबद्दल काय सांगाल? कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढी संदर्भात हद्दवाढ विरोधी कृती समिती व कोल्हापूर हद्दवाढ समिती यांच्यामध्ये जे तीव्र लढा चालू आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये, तर ह्याला अंतिम पर्याय एकच आहे की जोपर्यंत कोल्हापूरचे पालकमंत्री या दोन्ही विषयासंदर्भात प्राधिकरणानं एक अधिसूचना काढून त्यामध्ये सुनावणी घेऊन ही ज्या गावं हद्दवाढीमध्ये समाविष्ट येणार आहेत त्या क्षेत्रामध्ये बदल करायचा असेल तर ही संपूर्ण शिवाय हद्दवाढीची प्रक्रियेला सुरुवात होणार नाही। आणि हा लोकांच्यामध्ये गैरसमज आहे शहरातील व ग्रामीण जनतेमध्येही की डायरेक्ट हद्दवाढ होईल। जे हे आपलं राज्यपालांनी अधिसूचित केलेलं कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरण आहे। जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची हद्दवाढ शासनाला करता येत नाही। आणि हीच कोल्हापूर शहरातील नागरिकांना व ग्रामीण जनतेला माहिती नसल्यामुळे हे जे परस्परावर दावे करत आहेत हे दावे व्यर्थ असून लोकांच्यामध्ये असंतोष निर्माण होत चालला आहे। त्याच्या पर्याय म्हणून जोपर्यंत हे अंतिम सुनावणी प्राधिकरण करत नाही तोपर्यंत ह्या हद्दवाढीचा विषय असाच रेंगाळत राहील आणि विकासाला बाधा येत राहील। त्यामुळं हा महानगर विकास प्राधिकरणाचा मुद्दा मी समोर आणलेला आहे। आणि मी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करतो की हा जोपर्यंत विषय संपुष्टात येत नाही आणि हा विषय संपुष्टात आणण्यासाठी सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी एकत्र येऊन या संदर्भात मार्ग काढावा ही विनंती।